काय काल आपण उपनयन झाल्याच्या नंतर गुरुसदनामधला श्रीकृष्ण बलरामांचा वास बघितला. त्यानंतर मथुरा नगरीचं त्यांनी शासन कसं चांगल्या पद्धतीने लावलं हे बघितलं. मथुरेवर आक्रमण करणाऱ्या जरासंधाला कसं त्यांनी वडणीवर आणलं हे बघितलं. कालयवनाचा कसा नाश केला हे बघितलं. आणि त्यानंतर कालयवनाचा नाश करून सगळे यवन मारून जरासंधाला न मारता द्वारकेला आलेले श्रीकृष्ण. आणि मारलं यामुळे नाही की त्याच्या पापाचे घडे अजून भरलेले नव्हते. आणि मग जेव्हा ते द्वारकेला आले तेव्हा द्वारकेला एक निराळच तेच चढलं. तेही आपण काय पाहिलं. आता श्रीकृष्णांचं पुढचं आयुष्य आपण बघणार आहोत यामध्ये. यस्मात् हि शास्त्र सरिता उद्गम आबभूव यत्स्वाश्रयं तमृतां भयविह्वलानां तापापनोदनिपुणं परमं व्ययन्तत् दिव्यं महेश्वरपदाब्जमहं नमामि. असं म्हणलं जातं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत म्हणलंय की आमची परंपरा काय. तर ही परंपरा शंकर पार्वतीच्या संवादापासून सुरू होते. कारण शंकर पार्वतीचा संवाद आणि त्यामधलं ज्ञानाबद्दलचं सगळं वर्णन हे मच्छिंद्रनाथांनी ऐकलं. त्यांच्याकडून गोरखनाथ आणि अशी खाली परंपरा चालत येत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निवृत्तीनाथ हेही नाथ परंपरेतले आणि ज्ञानेश्वर महाराजांनी नाथ लावलेलं जरी नसलं तरी ते त्याच परंपरेतले. तर अशी जगामधली जी काही सगळी शास्त्र आहेत, सगळ्या कला आहेत, नाट्य, संगीत, साहित्य, सगळी बाकीची पण आध्यात्मिक शास्त्र, असं म्हणलं जातं की हे शंकर पार्वतीच्या संवादामधून ही सगळी शास्त्र निर्माण झालेली आहेत. म्हणजे काय की हे शंकर महेश्वर असे देव आहेत की सगळ्या शास्त्रांच्या नद्या सरिता त्यांच्या पायापासून उगम पावतात. जे अतिशय विवल झालेले आहेत, जे अतिशय शोक विवल आहेत, कोणत्या तरी कारणाने कोळलेले आहेत, अशा सगळ्यांना ते आश्रय देऊन त्यांचं दुःख नाहीसे करतात. विविध प्रकारचे ताप जे आहेत ते देखील ते नाहीसे करतात. पण त्यासाठी त्यांना अनन्य भावाने शरण जावं लागतं. आणि म्हणून आप्पा असं म्हणतात की अशा शंकरांना दिव्य महेश्वर पदाब्ज महं नमामि. आणि म्हणून मी त्यांना मनापासून नमस्कार करते. ज्यांनी सुंदर मंदिरा उभविले हिरवाण वाणी स्तव, ज्यांचे वाङ्मय नित्य नूतन असे गोडी उणी नालव, जे का कौस्तुभ शारदा हृदयीचे त्या कालिदासादिका प्रेमे वंदन अर्पितो लवहुनी अत्यादरे मस्तका. कालिदासांचं जे काव्य आहे ते संस्कृत वाङ्मयामधलं एक सुंदर असं सगळं पर्व आहे. आणि संस्कृत चांगलं येत नसल्यामुळे आम्ही एकदा आपल्याला विचारलं होतं की हे सगळं कसं समजून घ्यायचं, मराठीत नाही आहे का. तर ते म्हणले ते मराठीत देऊन वाचण्यापेक्षा आणि त्याची तोडफोड करण्यापेक्षा संस्कृत शिका ना. त्याचा काही योग अजून आला नाही. तो योग जेव्हा येईल तेव्हा बघू की मूळ कालिदासाचं काव्य कसं वाचता येईल. आणि त्यांचं वाङ्मय असं आहे की आजपर्यंतही साहित्याचा अभ्यास म्हणला की कालिदासाचं काव्य हे येतच. जणू काही शारदा हृदयीचं कौस्तुभ, अतिशय अनमोल असं रत्न हे कालिदास आहे. नुसते कालिदासच नाही, ते गिरवाण वाणीमधले जेवढे काही कवी आहेत अशा सगळ्या कवींना मी मस्तक नमवून अत्यादराने नमस्कार करतो असं आपण इथे म्हणतात. हे जे काव्य आहे हे सगळ्या गुणांनी परिपूर्ण आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यात तत्वज्ञान आहे, त्याच्यामध्ये रसिकाला मोहणारं काव्य आहे. आणि म्हणून सगळ्यांना वंदन करत करत त्यांचा कृपाप्रसाद शिरी घेत आपला हा प्रवास पुढे चालू आहे. तेजस्वी सुकुमार मनोहर रूप पाहता उपजे आदर, मूर्त जणू का सात्विक भक्ती अशी शुभांगी विहरत होती. आज एका युवतीचं वर्णन आहे. कशी आहे ती. तेजस्वी सुकुमार मनोहर
रूप पाहता उपजे आदर. जसे आपण हास्याचे प्रकार पाहिले ना तसे सौंदर्याचे पण प्रकार आहेत. आज काहीतरी इरिटेंट आहे आजूबाजूला आहे ना वाटतंय असं. कशाची तरी ऐकली आहे. अनेक प्रकारची जी सौंदर्य असतात ना त्याच्यामध्ये एखाद्या सौंदर्य म्हणजे ते नात्यावरही अवलंबून असतं थोडंसं. आपलं अतिशय शेमडं बाळ पण आईला छान दिसतं आणि आई कशी असली तरी बाळाला छानच वाटते. आहे आहे नात्याप्रमाणे ते रूप अवलंबून असतं. आपल्या डोळ्याला जसं दिसतं बघणाऱ्याच्या डोळ्यात सौंदर्य असतं असं म्हणतात. पण तरी देखील एखादं रूप असं असतं. अगदी उदाहरण सांगायचं झालं तर आपण सिडकोला जातो आणि रेणुका मातेचं जे मंदिर आहे त्याच्यातला तो प्रसन्न तांदळा आणि कुठेही लाईन न लावता काही न करता अगदी रस्त्यावरनं सुद्धा आपल्याला दिसतो. किती प्रसन्न रूप आहे ते. आणि ते रूप पाहिल्याच्या नंतर मनामध्ये आदरच येतो. तसं अशी एक शुभांगी त्या तिथे विहार करत होती. जणू काही सात्विक भक्तीची ती मूर्ती होती. कुठे विहार करत होती? प्रमदवनी रमणीय आपुल्या वन नचते सुरवधू लाजल्या. अनघ दर्शने त्या युवतीचे रूप घेतले म्हणून लतांचे. झालं असं होतं म्हणे की तिची जी बाग होती तिच्या वडिलांनी तिच्यासाठी निर्मिलेली. एक दिवस तिथे विहार करत असताना काही अप्सरा पण स्वर्गातून ते इकडे तिकडे प्रवास करत असताना त्यांना वाटलं की चांगलं आहे हे वन म्हणून त्या तिथे उतरल्या. आणि त्यांनी जेव्हा या शुभांगीला तिथे पाहिलं या तरुणीला तिथे पाहिलं तेव्हा स्वतःच्या सौंदर्याचा अतिशय गर्व असलेल्या पण त्या अप्सराच्या होत्या. त्यांना हे निष्पाप सौंदर्य पाहून लाज वाटली आणि मग त्याच उपवनामध्ये लता आणि वेली झाल्या. प्रमदवनी रमणीय आपुल्या वन नचते सुरवधू लाजल्या. अप्सरा लाजून गेले आणि असं ते वन उभं राहिलेलं आहे. वनामध्ये काय काय होतं? सुडवलं आंबा बकुल अशोक. आंबा बकुळ आणि सीता अशोक यांना एक आपलीच एक डेरेदारपणा असतो. आणि म्हणून आपण त्या दिवशी पाहिलं होतं की जेव्हा नारद विचारतात श्रीकृष्णांना की तुम्ही अवतार घेता आणि अगदी 2-4 जणांचा उद्धार करता तर आम्र वृक्षावर 3-4 पानं असावी तसं ते दिसतंय. त्यामुळे आम्र वृक्षाला अशी 3-4 पानं नसतात, डेरेदार असतो. तसाच बकुळीचाही असतो आणि सीता अशोकाचाही असतो. म्हणून सुडवलं आंबा बकुल अशोक पारिजात नव सुवर्ण चंपक कुंद मोगराजुई शेवंती नाजूक सिद्धी फुले मालती. कसं दिसत होतं म्हणे? तरुवेलींचे संमेलन ते भास उपजली रसिकमना ते. त्या तरुवेलींचं जे संमेलन तिथे भरलेलं होतं तर येणाऱ्या रसिकाला असं वाटायचं काय उत्सवी वसंतकाली युवयुवती ही खेळू मिळाली. वेलींनी अशा वृक्षाला लेख्या मारलेल्या, त्या वेलींवर फुलं फुललेली. जणू आपण गोवर्धन उचलला होता तेव्हा आपण पाहिलं की गोवर्धनाची पूजा केल्यानंतर त्या गोवर्धनाने सगळे आपल्या माळा ज्या होत्या त्या गोपगोपींच्या गळ्यात घातल्या आणि जणू काही तिथे वन आलं होतं. तसं इथे वन आहे तर ह्या जणू काही युवक आणि युवती वसंतोत्सवामध्ये एकमेकांशी खेळण्यामध्ये रममाण झाले असं ते दिसत होतं. त्रिभुवनातही नसेल तुके सुंदर उपवन कोठे सहाय्य घेऊन मधुचे मदने स्वयेची रचिले वाटे जय हरी सुखकंदा. मधु म्हणजे वसंत. तर वसंत ऋतूची मदत घेऊन मदनाने स्वतः हे उपवन रचलंय. इतकं ते सुंदर होतं. उंच उंच ते तरू सुरूचे
जणू काय घडले पाचूचे. इतका सुंदर हिरवागार रंग त्या सुरू वृक्षांचा होता की जणू काही पाचू आहे असं वाटत होतं. भूषवती त्या प्रमदवनाला. हे कसं दिसत होतं म्हणे, ध्येये उन्नत जशी नराला. काय आहे ना, आपण इंग्लिश म्हणीप्रमाणे नो एम इज क्राईम. त्यामुळे ध्येय उच्च ठेवा आणि अविरत प्रयत्न करावे, यथाशक्ती प्रयत्न करावे. जर नाही यश मिळालं तर ती गोष्ट वेगळी, पण आपण ध्येय जर कमी प्रतीचं ठेवलं आपले प्रयत्नच तसे होणार आहेत. आणि म्हणून हे जे उंच उंच तरु होते सुरूचे, जणू काही उन्नत ध्येयांनी जसा नर सुशोभित होतो असे ते दिसत होते. हरभर घाली ती मोह नरुंजा, बघता असल्या श्यामल कुंजा. नृत्य करावे वाटत मोरा, निज बसरून सुंदर पिसारा. काय ना, काही काही ठिकाणी बागेची खूप काळजी घेतली जाते. मी 2-4 ठिकाणी पाहिलं की आपण जशा भिंतीवर या वेली चढवतो सगळ्या, त्याच्याऐवजी छान बांबूचा डेरा केलेला असतो आणि त्याच्यावर त्या वेली चढवतात, म्हणजे त्याच्या आतमध्ये जाता पण येतं. आणि असे जे छोटे छोटे कुंजवनं असतात त्याच्या आतमध्ये बसायची जागा आहे. ह्या पूर्वीच्या काळी आराम करण्याच्या जागा होत्या. आता विचार करा, असा डेरा आहे, त्याच्यावर छान जुई फुलली आहे, चमेली फुलली आहे, सायली फुलली आहे, तर ते किती सुंदर दिसेल. आणि मग इतकं सुंदर दृश्य बघून भ्रमर पण तिथे रुंजा घालत होते आणि मोर पण पिसारापासून नाचत होते. पिकसारसमय नांचे पूजन, तरु विंझणते विरेख गुंजन. कोकिळ, सारस, मैना यांचे मंजूळ आवाज, पानांची सळसळ, पिंपळाच्या पानांची वेगळी, वळूच्या बेटातून जाणारा वारा त्याचा आवाज वेगळा, भुंग्यांचा गुंजारव वेगळा. भुंगे जेव्हा आवाज करतात तो आवाज वेगळा, तो खरं म्हणजे त्यांच्या पंखांचा आवाज असतो, तेही वेगळं. हे सगळं असूनही इतकं एकमेकांमध्ये सुंदर पद्धतीने गुंफलेलं होतं की असं वाटायचं परसनीय भ्रम पडे मनाला, उपवनती ही गायनशाला. हे उपवन आहे का ही गायनशाला आहे? आता काय आहे की एखादे गुरुजी शिकवत असताना अनेक प्रकारचे आवाज असतात, पण गुरुजी त्यांना सुरामध्ये घेतात. तसा त्यांचा एक सूर, एक ऑर्केस्ट्रा झालेला होता, जरी वेगवेगळे आवाज होते त्याचे. नाना कृतिकारंजा भवती, इंद्रधनुष्ये बागडताती. सुरेख ऊन पडलेलं, कारंजाचे तुषार आणि त्यावर तिथे अनेक इंद्रधनुष्य दिसत होती. गमे रंग इथलेच वसंते, हरिले पुष्पा रंग विणते. आपल्या फुलांना, वसंतामध्ये फुलणाऱ्या फुलांना वेगवेगळे रंग द्यायचे, तर वसंत ऋतूने म्हणे या इंद्रधनुष्यामधूनच ते रंग चोरून नेले असावे. आणि या सगळ्या उपवनाच्या मध्यभागी 10 पाकळ्यांच्या कमला समजे स्फटिकांनी रचिले. मध्ये एक कासार जयासी, जलद चांदणे भरले जय हरी सुखकंदा. अशी सुरेख पुष्करणी होती सगळ्या उपवनाच्या मध्यभागी. 10 पाकळ्यांची कमळं केलेली होती स्फटिकांची. स्फटिक हे अत्यंत सुरेख पांढरा रंग असलेला दगड, त्याच्याने हे कासार किंवा ही पुष्करणी बनवलेली होती. आणि त्या पुष्करणीमध्ये पाणी भरलेलं नसून जणू काही चांदणं भरलेलं होतं. कसं दिसत होतं हे पाणी? विमल जसे की सज्जन मानस. सज्जन माणसांची हृदय जशी शुद्ध असतात तसं हे पाणी दिसत होतं. वा शिशूचे हे हास्य निरागस, किंवा एखाद्या लहान बाळांनी निरागस असं बोळकं पसरून हसावं तसं ते दिसत होतं. किंवा तेज तरळते वधू लोचनी. नववधू जी असते तिच्या डोळ्यामधनं जे एक वेगळंच तेज येत असतं, जणू ते पाणी तसं दिसत होतं. तेच होत की येथील पाणी. या पाण्यामध्ये काय होतं? निळी मनोहर तांबूस पिवळी, पांघरली जणू वसने कमळी. वेगवेगळ्या रंगांची वस्त्र पांघरावीत अशी ती कमळं दिसत होती. आणि त्या कमळांचं जे वाऱ्यावर डोलणं चाललेलं होतं, शीतल शय्ये वरलहरींचे, खेळ चालले मोहक त्यांचे. वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालून खेळावं अशी जणू ती कमळं दिसत होती. त्याच्याशिवाय विसतंतूंची गोडीचा खित, राजहंस गण सलील पोहत. कमळांच्या मध्ये विस्तंतू खात अतिशय स्वच्छ आणि सुरेख पाणी असल्यामुळे तिथे राजहंस देखील होते.
कमळे सुंदर बहुविध रंगी बिंबित होती तदीय अंगी. अतिशय सुवर्ण आणि शुभ्र पांढरं असं कॉम्बिनेशन असणारे ते हंस आणि त्यांचं अंग इतकं स्वच्छ सुंदर पारदर्शी होतं की त्या कमळांचं प्रतिबिंब त्यांच्या अंगावर पडत होतं. शोभा मग ती दिसे निराळी कोंदणात जणू रत्ने जडली. असं म्हटलं जातं की पांढरा रंग असतो तर राजहंसांचा, त्यांचे पंख असतात ते सोनेरी असतात आणि त्या पंखांवर या कमळांचं जेव्हा प्रतिबिंब पडलं जणू काही सुवर्ण कोंदणामध्ये रत्न जडली आहेत असं ते दिसत होतं. अतिरमणीय अशी वाटिका उतरे नंदनवन भूलोका. आता या सगळ्या वाटिकेची स्वामिनी कोण होती? जी शुभांगी विहरत होती अशी ही कोण आहे? प्रमदवना स्वामिनी असे जी ती संवर्णन्या शक्तीन माझी. या उपवनाचं वर्णन करता करताच माझ्या नातीनं आले तर त्या उपवनाची जी स्वामिनी आहे तिचं काय वर्णन करावं? जिच्या पदतली व्हाया पावन फुले चौफुली होती उडुबण. जी आकाशातली नक्षत्र आहेत त्यांना असं वाटलं की या सुंदरीच्या स्पर्शाने आपण पावन व्हावं आणि म्हणून गवतावरची जी छोटी छोटी गवत फुलं असतात तर ती नक्षत्र जणू काही ती गवत फुलं झाली. इतकी ती स्त्री सुंदर होती. चेहऱ्यावर भाव कसा होता? शिशुहास्या परी भावतीयेचा सहज मनोहर निर्मळ साचा. आपण गेल्या अनेक प्रकारांपासून हास्याचे जे प्रकार बघतोय त्याच्यामध्ये सगळ्यात निरागस हे शिशूचं हास्य मानलं जातं. कारण त्या हसण्यामध्ये ना कोणती कामना किंवा कामनेची पूर्ती असं काहीच नसतं. अतिशय निष्काम आणि निष्पाप असं ते हास्य असतं. त्याच्यामध्ये कुठलाही हेतू नसतो, आनंद बस एवढा एकच हेतू असतो आणि म्हणून ते अतिशय सहज मनोहर आणि निर्मळ दिसतं. किंवा शील शुद्ध की धवल जया सम. एखाद्या पवित्रतेचं शील जेवढं धवल असावं तसं. किंवा अनन्य दूषित शिखरी चेरिम. कुणाचाही पाय लागला नाही असं बर्फाच्या एखाद्या शिखरावरचंही. आपण सगळ्यांनी सोनमर्ग गुलमर्ग वगैरे काश्मीरचे जर पाहिलेले असतील तर त्या बैलगाड्या, त्या गाड्या घसरायच्या गाड्या, आपले बूट, त्या घोडे जातात त्यांची अजून काही काही हेच पडलेलं असतं. तो बर्फ इतका मळका झालेला असतो की तो बर्फ आहे की नाही अशी शंका आली. पहिल्यांदा जेव्हा आम्ही उत्तरकाशीला गेलो आणि पुढे गंगोत्रीला गेलो तर रस्त्यामध्ये असा एक भला मोठा शिळा आल्यासारखी आलेली होती आणि तिथून पाणी चाललेलं होतं. तर त्यांनी काहीतरी कारणाने ड्रायव्हरनी गाडी थांबवली. बस होती आपली एस.टी. बस असल्यासारखी स्टेट ट्रान्सपोर्टची. आता तो का थांबलाय म्हणून दरवाजापाशी मी होते, ते पाणी वाहताना दिसलं, त्याला हात लावावा असं वाटलं म्हणून उतरले खाली. उतरले आणि त्या दगडाचा आधार घेऊन पाण्याला हात लावावा म्हणलं म्हणून दगडाला हात लावला आणि चटका लागल्यासारखं इतकं थंड लागलं म्हणून झटकन मी मागे घेतलं तर ड्रायव्हर उतरलेला होता. ग्लेशियर आहे मॅडम जी, हो हात क्यों लगा रहे हो. बर्फ होता तो, त्याच्यावर इतकी माती होती की तो बर्फ आहे कळतच नव्हतं. तर त्यामुळे सहसा आपल्याकडे खाली उतरला की बर्फ असा होतो. पण इथे मात्र अनन्य दूषित शिखरीचे बिलकुल कुणाचा पायही लागला नाही, इतकं शुभ्र कापसाचं पेक्षाही चांगलं असं जणू काही बर्फ. काय करत होती ती? कुंजलतासी करीत हितभुज कुरवाळीत सुमाना वसंत शोभे समदेवी ती विहरत सुमनोद्यानाचय सुखकरता. आपण देवकीचं वर्णन पाहिलं होतं अतिशय कोमल हृदयाची, तशीच ही अतिशय निरागस हृदयाची. जाता जाता कुंजलतांची हितगुज करेल. काय कशी बरी असणार, छान फुलली आहेस ग, हे त्यांच्याशी गप्पा मारत मारत जणू काही वसंत शोभा स्वतः देवीचं रूप घेऊन त्या मनामध्ये अवतीर्ण झाली होती असं ते दिसत होतं. असं होतं की जाता जाता एखाद्या झाडाशी बोलायचं तिचं राहून जायचं आणि नेमका त्या झाडाला तिचा पदर अडकायचा. वगळून गेली मजसी पुढती धरून पदरा तरू आडती. पुन्हा मागे वळायची, हलकेच पदर सोडवायची. अरे तुझ्याशी बोलले नाही का? गोंजारी ते त्या हा सुनदेवी कोड मुलांचे पुरवित जेवी.
जसं एखाद्या आईने मुलाचं कोडकौतिक पुरवावं तसं मागे वळून हलकेच पदर सोडायची, त्याच्यावरनं हात फिरवायची आणि बोलून पुढे जायची. श्रावणामध्ये पहाटे पहाटे बाहेर जावं तर एक सुंदर दृश्य दिसतं. पारिजातकाचा इतका सुंदर सडा खाली पडलेला असतो आणि ही फुलं पहाटेच पडतात, ब्राह्ममुहूर्तीच पडतात असं आपण पाहिलंय. पण या उपवनामध्ये मात्र मंद सुगंधी मृदुल फुले ती उधळी तुझ्यावरती प्राजक्ती. ती फिरायला येईपर्यंत प्राजक्ताने ती फुलं धरून ठेवलेली होती आणि प्राजक्ताच्या खालून जात असताना त्यांनी त्या फुलांचा वर्षाव तिच्यावर केला. हे कसं दिसलं जणू चंद्रकलेवर लाख चांदणी जशी वर्षते प्रेमळ रजनी. अतिशय प्रेमळ रात्रीनी अनेक नक्षत्र चंद्रकोरीवर उधळून द्यावी असं ते दृश्य दिसत होतं. सगळ्या उपवनाचा फेरफटका झाला. आता ती त्या पुष्करणी कशी आलेली आहे. फिरून उपवनी विसावणी आला पुष्करणी वरती ये बाला. स्फटिक पायरी तिचे पदतली माणिक मणी निर्मितशी दिसली. स्फटिक अतिशय पांढरा शुभ्र पारदर्शक असा जो दगड आहे आणि तिचं पाऊल इतकं गुलाबी, नित्तळ गुलाबी पाऊल की तिने ज्या क्षणी त्या पायरीवर पाऊल ठेवलं ती पायरी जणू माणकाची झाली, इतकी ते लाल रंग तो सगळा परावर्तित झाला. होता पावन तन्मुख दर्शन कुमुदा लाभे दिनही विकसन. कुमुदा म्हणजे रात्री उमलणारी कमळं आणि मी दिवसा फिरायला आलेली आहे पण तिचा मुखचंद्रमा दिसला आणि ते सगळे कुमुद रात्री उमलणारी कमळं सुद्धा उमलली. हे कसं झालं. काल असे विपरीत तरीही सत्संगे भयवी तळून जाई. हे असं झालं की सूर्याच्या प्रकाशाचं त्या कुमुदांना भय होतं पण आज ही रुक्मिणी इथे बसलेली आहे तर ते भय गेलं, सत्संगाने ते भय जावं असं त्यांनी स्वतःला उमलून टाकलं. जननी बघता वत्सल बाळे तसे हंस तिचं समीप आले. इतका वेळ ते पाण्यामध्ये विहार करत होते. ती पायरीवर येऊन बसली की ते लगेच तिच्याकडे आले. आपण पाहिले की त्यांच्याशी लांब मान असते. शिर कोणी ठेवी अंकावरती अशी लांब मान करून तिच्या मांडीवर कोणीतरी डोकं ठेवलंय. माना घासित फिरती भवती. कुंडलीच्या शेजारी टोचा मारत मारत तिच्या भोवतालनं फिरावं. तिने त्यांना कुरवाळावं. कुरवाळण त्या प्रेम भरेसी देई मौक्तिक कमल मुखासी. तिला मोत्यांचा चारा त्या हंसाला भरवावा दिला. ठेवी तसे जणू सकल चराचर माते समतीचं विषयी आदर. या सगळ्या चराचराला मगाशी आपण म्हणलं की ते सौंदर्य सात्विकाचं रूप घेऊन आलेलं होतं. कारण मातेसारखा आपल्या आईबद्दल जसा आदर असावा तसा सगळ्या जगाला तिच्याबद्दल आदर होता. पुष्करणीपाशी आली पण कोणत्या तरी विचारात होती. उभय करीते कून हनुवटी विचार कसला चित्ती. करीत असता तिचा सखी जन हासत जमला भवती चरणा. प्रिय मैत्रिणींच्या बरोबर पण मैत्रिणींना याला उशीर झाला असेल. तिचा फेरफटका झाला ती त्या पुष्करणीवर बसली होती आणि विचार करत होती हनुवटी हातावर ठेवून. सख्या हसत होत्या की विचार कसला करते. एकमेकींमध्ये ती चर्चा करत होत्या. वदे एक लढी वाळपणे तिचं काय चिंतिसी सांग तरी गुजव. काय चाललंय तुझ्या मनामध्ये सांग तरी आम्हाला. कारण तुझ्या मनात नक्की काहीतरी चाललेलं आहे. धुके विरळ पसरले उशेवर तशी छटात मुखी खरोखर. एरवी असं असतं की तुझा मुखचंद्रमा इतका निर्मळ असतो, आज त्याच्यावर धुकं पसरल्यासारखं झालंय म्हणजे तुझ्या मनामध्ये काहीतरी चाललाय विचार. तर तू मोकळेपणाने आम्हाला सांग की हा विचार काय चाललाय. दुसरी तिला म्हणते इतकी बाई खुळी कशी तू वदे तुझी हा उघडा हेतू. लग्ना वाचून युवती चित्ता असेल तसेली दुसरी चिंता. अगं तुला समजत नाहीये का आपली ही मैत्रीण आता तरुण झाली आहे. आता मला कोणता वर मिळेल, कसा नवरा मिळेल ही चिंता तिच्या मनामध्ये लागणं साहजिक आहे. तिसरी म्हणते खरेच गे तव अन्य म्हणाली राजसुताली उपवर झाली. ही राजकन्या आता उपवर झाली आहे आणि माहितीये का तुम्हाला महाराज भीष्म कही तत्पर शोधण्यात हिच साजे सावर. आणि तिच्या आई वडिलांनी
बरोबर कर्तव्य ओळखलंय आणि ते त्या कामाला लागलेले की तिला अतिशय योग्य असा वर कसा मिळेल त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आणि त्यामुळे काय चाललंय, अनेक राजे धरुणी आशा दूत धाडिती विदर्भ देशा. आता बघा, सगळ्या सुंदर रमणी आपण ज्या ज्या आतापर्यंत पाहिल्या, अजराजाची इंदुमती, आपण नलाची दमयंती पाहिली आणि आता ही रुक्मिणी, या सगळ्या विदर्भ देशाच्या कन्या. त्यामुळे ज्या विदर्भ देशाच्या त्यांनी अभिमान बाळगायला काही हरकत नाही. अनेक राजे धरुणी आशा दूत धाडिती विदर्भ देशा समय जाणते चतुर भाषणी तया जवळ निज चित्र देऊनी. हजर जबाबी असलेले असे दूत की कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देतील आणि ते उत्तर असं देतील की आमची स्तुती होईल किंवा आमची भलावण होईल. तर आपल्याला शोलेमध्ये माहिती आहे की मौसीला जेव्हा सांगितलं जातं की माझा मित्र कसा आहे, हे जेव्हा जय आणि वीरूचा आपण संवाद त्या मौसीला सांगितलं जातो, अशा वेळेला कशी ती मौसी त्याला मुलगी द्यायला तयार होईल. पण इथे त्यांनी दूत असे निवडलेले होते की ते दूत अगदी योग्य अशी माहिती आपल्या राजाची त्यांच्यापर्यंत पोचवतील. मग काय व्हायचं, रोज कोणी ना कोणी दूत यायचे. दुपारी जेवण वगैरे झालं की राजे भीष्मक आणि त्यांची पत्नी यांचा एकच कार्यक्रम, चित्रदावनी प्रतिदूताने निज रूपमंती गावी आणि कया त्याची सतत गुंतले महाराजनी देवी जय सुखकंदा. दुपारभर हाच उद्योग, चित्र बघावं, माहिती आहे काही, आणि मग विचार करावा खरंच आहे का, योग्य असेल तर रुक्मिणीपर्यंत येऊ, त्याचं कशाला द्यायचा. आणि आत्तापर्यंत एकही पसंत पडला नव्हता. त्यामुळे रुक्मिणीपर्यंत अजून काहीही आलेलं होतं आणि त्याची तिला चिंता लागली होती की नक्की काय होणार आहे माझ्या आयुष्याचं, कोण येणार आहे माझ्या नशिबाला. अशी सगळी चर्चा चाललेली होती. तर एक जण विचार करत होती मैत्रीण, ती म्हणाली, मग हा पासुनी मनात येते तोच उचित या नृपता न येते कोण. वदत कुणी यद दर्शन मजसी घडले होते मथुन करीसी. तिनं विदर्भ देशाची माहेरवाशी होती आणि मथुरेला लग्न करून गेली. आणि जेव्हा मथुरेमध्ये कृष्णाचे हे सगळे पराक्रम चाललेले होते त्यावेळेस ती मथुरेमध्ये होती. आणि म्हणून ती म्हणाली की मदत कुणी यद दर्शन मजसी घडले होते मधुनगरीसी. कसे करूगे तदीय वर्णन नयन मुखे मुखे जिव्हे सनलोचन. काय आहे ना की माझ्या मैत्रिणीला, ती राजकन्या असलेली आहे, तिला जेव्हा मी एखाद्या स्थळाचं वर्णन सांगतेय तेव्हा ते ऑथेंटिक अधिकृत असलं पाहिजे की नाही. नाहीतर आजकाल कोणी मध्यस्थपणा करायला धजतच नाही. मग आता हिला जर कोणतं स्थळ सुचवायचं असेल तर ती माहिती तेवढी फर्स्ट हँड पाहिजे. पण इथे गंमत अशी झाली आहे की ज्या डोळ्यांनी त्या भगवंताला पाहिलंय कृष्णाला त्यांना बोलता येत नाही आणि ज्या जिभेनी वर्णन करायचं तिला दिसत नाही. त्यामुळे मी जे वर्णन करेल ते मी माझ्या परीने करतेय, पण तरी देखील या वर्णनाच्या पलीकडे त्या भगवंताचं सौंदर्य आहे हे तू जाणून घे. कसे करूगे तदीय वर्णन नयन मुखे जिव्हे सनलोचन. ओवाळुनी शतसहस्र मदना नखाची ही त्या दृष्ट निघेना. इतका तो सुंदर आहे. सिंहासम गंभीर चालणे स्मित शुभ झळके प्रसन्नतेने. काय आहे ना, सुरेख सुकुमार असा जरी चेहरा असला तरी पुरुषीपणा लोकलेला नव्हता. जे मर्दानी सौंदर्य आपण ते म्हणतो ते लोकलेलं नव्हतं. आणि त्यामुळे जो वनाचा राजा सिंह तो ज्या डौलदारपणे चालेल त्याप्रमाणे त्याची चाल होती. आणि तरी देखील त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी गेलेलं नव्हतं. गजशुंडा जणू दीर्घ भुजा त्या बळकट तरी वाटत होत्या. आजानुभाऊ असे त्यांचे हात दोन्ही जणू काही एखाद्या हत्तीच्या सोंड असेल तशा त्या होत्या. बळकट आहेत पण मृदू होत्या, खवले नव्हते हत्तीच्या सोंडेसारखे. अशा त्या त्यांच्या दीर्घ भुजा होत्या. वानावा किती अद्भुत विक्रम म्हणती धरीला गिरी फुलासम. बाळपणी मारिली पूतना उद्धार्य यमलार्जुन यांना. अगं त्यांचा इतका पराक्रम ऐकला की त्यांनी गोवर्धन पर्वत म्हणे एका करावळीवर उचलला होता
त्यांनी म्हणे अगदी लहान असताना पुतणीला मारलं होतं. राक्षस तर किती मारले याची काही गणतीच नाही, इतक्या राक्षसांना मारलं होतं. अर्थात ही सगळी माझी ऐकीव माहिती आहे, पण एक गोष्ट मी प्रत्यक्ष पाहिली आहे. कोणती? मदोन्मत्त हत्तीसह केले युद्ध पाहिले नयनी, मगधपतीसी अनेक वेळा लोळविले निज चरणी, जय हरे सुखकंदा. आता ही मथुरेतच राहणारी धनुर्यागाच्या वेळेस सगळ्या महिला पण जमल्या होत्या बघायला, आणि तेव्हा त्यांचं सौंदर्य आणि जो जो बघेल त्याला तसा तसा कृष्ण दिसला होता. हे मात्र मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं की त्यांनी हत्ती बरोबर कसं युद्ध केलं, त्यांनी कंसाला कसं मारलं, त्यांनी मगधपतीला कसं लोळवलं, हे सगळं मात्र मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्रिभुवन कापे कंसा थरथर, त्यास दाविले क्षणात यमपुर, शौर असे हे असुनी देही, मधुरपणासी उणीव नाही. कारण कधी कधी काय होतं, जेव्हा सत्ता किंवा बळ हातात येतं तेव्हा एक प्रकारचा उन्मत्तपणा येतो वागण्यामध्ये. आणि जसं विद्या विनयाने शोभते म्हणतो तसं उन्मत्तपणासाठी काही म्हण असली तर ती काही, किंवा सत्तेसाठी तर ती काही माझ्या ऐकिवात नाही. कदाचित धर्मदंडीवसी त्याच्या संदर्भामध्ये असेल, पण यांच्या मात्र चेहऱ्यावर अजिबात मधुरपणा लोकला नव्हता. इंदीवर तनु पळही दिसता, हृदयावर मग उरेन सत्ता. इंदीवर्ण म्हणजे एक प्रकारचं निळ्या रंगाचं अतिशय सुंदर असं कमळ. त्या कमळासारखी ज्याची तनू होती असा तो श्याम, त्याला एकदा जर बघितलं तर आपल्या हृदयावर सत्ताच नाही राहत, तो हृदय चोरून नेतो. जसं आपण पाहिलं की त्यांनी मूठ तोंडामध्ये घातली होती, जणू काही गोपींची मनं एकत्र घेऊन तोंडामध्ये मूठ चोखत होता. वेडे होती जन त्यासाठी, कृपा जयावर करीते दृष्टी. त्याची दृष्टी ज्या कोणावर कृपा करेल ना ते तर वेळेच होऊन जातात. प्रेम सागरीचे कल्लोळ, तसे तयाचे मंजुळ बोल, अधरम मधुरम मधुराधिपते अखिल मधुरम. त्याचं जे काय आहे ते सगळं मधुरच आहे. श्रवणी पडले तरी ते गमते, कान चाखती अमृत रसाते. लाजवी तसे बुद्धी निधीला, प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला प्रत्यक्ष सरस्वतीला लाजवेल अशी बुद्धी आहे. बृहस्पती जणू या पुन्हा शिकला, बृहस्पती स्वतः येऊन इथे शिकून गेलाय. राजकारणी किती चातुरी, राम राज्यचा हल्ली मनुपुरी. स्वानुभव पूर्वी असं कोंडून घेऊन राहावं लागत होतं, कारण बाहेर पडली एखादी सुंदर ललना तर ती परत घरी येईल की नाही याची चिंता होती. पण आता मात्र निर्भयपणे आनंद घेता येतोय. हे कुणामुळे शक्य झालंय तर श्रीकृष्णाच्या राजकारणामुळे हे शक्य झालेलं आहे. आणि म्हणून मोक्षदायिनी अशी ती मथुरा नगरी झालेली आपण काल बघितलं तिचं वर्णन. आणि त्यामुळे हे सगळं घडलंय, हे राजकारण श्रीकृष्णाचं आहे. यदुवंशाचा मुकुटमणी तो वासुदेव कंसारी, त्याहूनही ते योग्य पतीना शोधून पृथ्वी सारी, जय हरी सुखकंदा. 2 ओळींमध्ये पूर्ण वर्णन बघा. यदुवंशाचा मुकुटमणी, वडिलांचं नाव वसुदेव म्हणून नाव वासुदेव, आणि पराक्रम कसा, कंसाला ठार मारणारा. त्याहूनही ते योग्यपती म्हणजे कुल शीत गोत्र सगळं 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 जमलंय. त्याच्यामुळे हिच्यासारखा, हिला त्याच्यासारखा पती नाही. सत्य सांगते सखे रुक्मिणी, हरीच वरतू पाणी ग्रहणी. आता काय ना, हे सगळे राजे येत आहेत, पण अजून या कोणत्या राजाला बोलावं जाईल स्वयंवराला आम्हाला माहित नाही. समजा तुझ्या वडिलांनी तुला मोकळीक दिली तर सांगितलेलं लक्षात ठेव, श्रीकृष्णाला नक्की आमंत्रण जाईल आणि तू त्यांचंच पाणी ग्रहण करशील. श्री विष्णूच्या हृदी रुळावे, हेच कौस्तुभा शोभत बरवे. कौस्तुभ मर्याला श्रीकृष्णाच्या हृदयाशिवाय दुसरीकडे कुठे स्थान दिसेल, शोभून दिसणारच नाही. स्त्रियात दुसरी नसे तुझ्या सम, तसाच आहे हरिपुरुषोत्तम. समसमास की संगम व्हावा, आस लागली ही मम जीवा. काय आहे ना, आपल्या संस्कृतीची एक विशेषता आहे की आपल्याकडे जेव्हा लग्न होतं तेव्हा ते 2 व्यक्तींमधलं लग्न नाही म्हटलं जातं, ते 2 कुटुंबांमधलं, 2 समाजामधला तो संबंध असतो. आणि म्हणून मग किती सारखेपणा आहे हे बघितलं जातं. तोला मुलाचं हे कशासाठी पाहिलं जातं, कारण जेवढा त्याच्यामध्ये फरक जास्त असेल सगळ्या प्रकारचा, जात वर्ण संस्कार
हे सगळं जेवढं वेगळं तेवढं त्या मुलीला नवीन घरामध्ये सामावून जायला अवघड जातं. आणि म्हणून सहसा असं पाहिलं जातं की समसमासकी संगम व्हावा. हे पूर्वीपासून आपल्याकडच्या संस्कृतीमध्ये बघितलं जायचं की या दोघांचं लग्न नाही तर त्या कुटुंबाचं लग्न आहे. आणि म्हणून तिला असं वाटतंय की त्याचं कुल गोत्र सगळं तुला सांगितलंय आणि तुझं तर मला माहितीच आहे, त्याच्यामुळे हा समसमा संयोग संगम आहे आणि अशी मला माझ्या मनामध्ये तीव्र इच्छा आहे. अगं तपे करुणी शतजन्मासी मिळेल होण्या तदीय दासी, तरी भाग्य ते थोर म्हणावे एकमुखे मी कितीतरी गावे. अगं अनेक जन्म तप केलं आणि त्याच्यानंतर जर त्याची दासी व्हायला मिळालं ना तर तेही थोर भाग्य आहे. आणि तुला तर अशी संधी आहे की तू तर त्याची प्रिया बनू शकतेस, तू त्याची बायको बनू शकते, पत्नी बनू शकतेस. नुसतं वर्णन काय करत बसली मी. ही बघ त्याची छबी चिमुकली मम पतीने जी कुशल रेखी. अगं माझा पती आहे ना तो मोठा कलाकार आहे आणि इतकं त्या श्रीकृष्णाच्या रूपाचा मोह पडतो की त्यांनी ना मला एक माझ्या वाढदिवसाला जे गिफ्ट दिलं, जी भेट दिली ना, तर या सुवर्ण पदकामध्ये त्यांनी श्रीकृष्णाची मूर्ती करून दिली आहे. कारण त्यांनी ओळखलं की मला देखील माझी पण श्रीकृष्णावर भक्ती आहे. हे बघ ही छबी आहे त्याची. दिली भीमकीच्या तई हाती सुवर्ण पदकांकित मूर्ती ती. हे बघ आता इथे काय झालं. चिंतित होते चित्त जयासी अबोधपूर्व स्मरणे, तीच बोध हुरहुर जणू का रेखियलीच विधीने जय सुखकंदा. आता हा काही एका जन्माचा संबंध नाही, जन्मोजन्माचा संबंध आहे. आणि त्यामुळे उपवर झाल्याच्या नंतर आपला पती कसा असावा हे काहीतरी मनामध्ये होतं ना. ते काजोलचं गाणं आहे ना, शब्द नाही लक्षात होता माझ्या, आलं लक्षात ना कोणतंही तरी वा मेरे सामने आओ असं काहीतरी आहे ते गाणं. की माझ्या मनामध्ये येतोयस तू नुसता, कधीतरी माझ्या समोर ये, असं काहीसं तिला वाटत होतं. कारण पूर्वजन्मीतलं स्मरण तिला काहीतरी होत होतं की आपला पती कसा असावा, आपला नाथ कसा असावा हे तिला वाटत होतं. आणि म्हणून तिच्या हृदयामध्ये जी काही हुरहुर चालली होती ते जणू काही समोर आली तिच्या. नयन नीळ कमला समविकसित खिळले चित्री लवतीनं किंचित. नील कमळासारखे तिचे डोळे एकटकपणे त्या चित्राकडे बघत होते. बिलकुल पापडी पण लववे ना अशी ती त्या चित्राकडे बघत होती. नृपकन्येसी तदा वाटले हृदय काय प्रतिबिंबित झाले. माझ्या हृदयामध्ये ज्याची छबी वास करून आहे तीच ती दिसली मला अचानक, असं तिला वाटलं. हे कसं झालं म्हणे. कोणती जी साधना असते ती जेव्हा पूर्ण होते तेव्हा काय होतं याचं इथे वर्णन आहे. कुंडलिनी योगात उठावी. योग मार्गाला जाणाऱ्यांची पूर्तता कुठे होते, जेव्हा कुंडलिनी जागृत होते. ज्ञानवृत्ती आज्ञातमुरावी. जेव्हा ज्ञान मार्गाने व्यक्ती जात असतो तेव्हा त्याला जेव्हा आत्मज्ञान होतं किंवा भक्त धरावा हृदयी ईशे. भक्ती मार्गाने जाणाऱ्याला भगवंतानी स्वतःच्या हृदयाशी धरावं. शुभेस त्या सुखकमले तैसे. तसं सुख तिला झालं. किती वेळ मला माहीत नाही, पण आपणची भावार्चनेमध्ये कविता आहे की धावली हो पावली मिठाई माऊली चंदनाने मोगऱ्याची माळ कंठी घातली. हे असं झालं जणू की भगवंतांनी जेव्हा दर्शन दिलं आणि ते जेव्हा त्यांच्या पायावर कोसळले तेव्हा भगवंतांनी चारी हातांनी धरून त्यांना हृदयाशी धरलं. तेव्हा जे काही झालं ते धावली हो पावली मिठाई माऊली चंदनाने मोगऱ्याची माळ कंठी घातली. अतिशय सुरेख अशी कविता त्यांनी त्यावेळची लिहिलेली आहे. तसं जणू काही झालं की ती भक्ती आहे ना ती फलद्रूप झाली आणि म्हणून त्या भक्ताची समाधी त्यांना शक्य झाली. असं त्या मार्गामधलं जे उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचंय तसं हिला वाटलं जेव्हा ती मूर्ती तिने बघितली. आणि मग रोम ठाकले देहावरती आनंदाश्रू नयनी स्रवती. स्फुरण पावती सकल शुभांगे सख्या परस्पर हसती अंगे. सख्यांचं बारीक लक्ष होतं हिचं काय चाललंय ते. बोलली काहीच नाही, एक शब्दही एकमेकांमध्ये बोलणं झालं नाही ती मूर्ती पाहिली ती छबी पाहिल्यावर. पण हृदयमुखे नित कुलकन्यांचे
असे सख्यांनी जाणून साचे. मित्र आणि मैत्रिणींचं आयुष्यामधलं काय महत्व आहे हे आपण इथे बघतोय. मग त्यांनी ताबडतोब पुढाकार घेतला आणि सगळ्या मैत्रिणी भीष्मकांकडे आल्या. वृत्त भीष्मका निवेदिले ते झाला अतिशय मोदतया ते. जेव्हा भीष्मकांनी हे ऐकलं की आपल्या मुलीचं मन कशावर जडलेलं आहे, भीष्मकाला अतिशय आनंद झाला. काय म्हणाला या मुलीनं जवळ घेऊन? वृत्तचा हलो प्रिय बाळांनो मंद आमची दृष्टी, धन्य तुम्ही स्थळ दाखविले केली मज सुख वृष्टी, जय हरे सुखकंदा. बाळांनो, मी आता वृद्ध झालोय ग. इतकं जवळचं असून माझ्या कसं लक्षात आलं नाही? किती दिवस मी माया घालवले, शोधत बसलो की कोण असेल माझ्या मुलीला उपवर, कोण चांगला असेल, योग्य पती कोण असेल. तुम्ही मात्र आज माझे डोळे उघडलेत आणि इतकी आनंदाची बातमी दिली आहे की मला फार आनंद झालाय. पण अगं, यदुभूषण हा मिळे जावई असेल का इतुकी पुण्याई, की पुण्याई आपली असेल का? तर तरी काही हरकत नाही. तुम्ही म्हणताय ना मुलीचं माझ्या मन जडलंय. आपुला आपण यत्न करावा, येईल यश जरी रुचेल देवा. मुलीची बाजू आहे, जाऊन विचारायला काय हरकत आहे? जाऊन विचारून घेऊयात आपण. जर त्याला वाटलं, पटलं तर आपल्याला आनंद होईल. त्याची सगळी तयारी झाली की आता श्रीकृष्णाकडे जाऊन विचारूयात की तुम्हाला मुलगी पसंत आहे का. पण त्याचा मोठा मुलगा रुक्मी, ज्येष्ठ सुता परी नचते पटले, तये ओ पुनी पितया म्हटले. वा वा इतुका करून विचार, हाच योजना काय तरीवर. अरे, किती दिवसापासून तुमचं चाललंय, मी बघतोय. रोज दुपारी तेच, रोज दुपारी ते. इतकं सगळं ढुंढाळलं आणि कोण शोधला तर हा वृद्धपणी निज बुद्धी चढते, म्हणती जनते खरेच दिसते. साठी बुद्धी नाठी म्हणतात तसं तुमचं झालेलं दिसतंय बहुतेक. त्याच्यामुळे तुम्हाला काही योग्य निर्णय इतके दिवस घालून घेता आलेला नाहीये. तुम्हा अन्यथा पटला नसता, कपटपटू हा गवळी ताता. अत्यंत कपटी आहे हा. त्याच्या एक एक कथा तुम्ही बघाल तर तो इतका कपटी आहे. कसं काय तुम्हाला जावई म्हणून पटलाय आम्हाला काही समजत नाही. त्यांनी काल यवनाला कसं मारलं, त्यांनी जरासंधाचं काय केलंय माहित नाही का तुम्हाला सगळ्यांना? राजे आपण चतुसमुद्री. आपण कसे राजे आहोत की आपल्या राज्याच्या चारी दिशेला समुद्र इतकं आपलं भव्य राज्य आहे. राज्यहीन तो असे दरिद्री. आता खरं म्हणजे मथुरा आहे, द्वारका आहे, पण इथले राजे का नव्हते हे सगळे लोक? कारण ययातीचा शाप त्या वंशाला होता की तुम्हाला राजेपण किंवा राजसिंहासन लाभणार नाही. आणि म्हणून यदुवंशाने स्वतःची सत्ता कधी स्थापन केली नाही. इथे नेहमी गणराज्यच राहिलं. आणि म्हणून तो राजा नव्हता, छत्र चामर धरला गेलेला किंवा राजसिंहासनावर ज्याला अभिषेक झालाय असा हा राजा नव्हता. आम्ही मात्र सम्राट आहोत. राजे आपण चतुसमुद्री, राज्यहीन तो असे दरिद्री. अशासनी जतन या देण्याहून, हार बरे द्या कोपी ढकलून. अरे, त्यापेक्षा तिला विहिरी ढकलून द्या ना. उगी तुम्ही काळीमा आणताय आपल्या सगळ्या पदाला आणि आपल्या सगळ्या कुटुंबाला. मूर्खपणाचे सुतभाषण ते परुसनी भीष्मक राजा. म्हणे मनी हा कसा निघाला, दिवटा मुलगा माझा जय सुखकंदा. अरे, काय दिवताय हा? ती कुठे रुक्मिणी आणि कुठे हा? तिने कसं बरोबर कुणावर मन जडवायचं हे कसं तिने ओळखलंय. आणि हा, याला अजूनही कळत नाहीये. तरी सांगायचा प्रयत्न करून पाहिला. खुळ्या सारखे करी न रुक्मी, पूर्ण विचारे बोलतसे. साठी बुद्धी नाठी नाही झालेली आहे माझी. पूर्ण विचार करून मी बोलतोय. न पिकले मम केस उन्हाने, विचार कर तू शांत मनाने. तू शांतपणाने विचार कर. शौर्य धैर्य मती बघता सद्गुण, श्रीकृष्णासी तुळेल कवण. शक्ती जया शत नृप निर्माया, राज्यहीन तो म्हणणे माया. अरे, तो तर किंग मेकर आहे. राजा नसलं तर काय झालं? अनेक राजांना त्यांनी घडवलंय. किती उदाहरणं तुला सांगू. जिथला राजा जिथल्या तिथल्या राक्षसाचा त्यांनी नाश केला, तिथे योग्य राजाला त्यांनी ते राज्य देऊन टाकलेले. थोडक्यात काय आहे, तो किंग मेकर आहे. त्यामुळे तू त्याला राज्यहीन म्हणू नकोस.
माझ्या दृष्टीने तर रुक्मिणीसही तोच हवा बरं. तेही सांगून पाहिलं माझ्या दृष्टीने हा योग्यच आहे, पण अरे तुझ्या बहिणीला पण तो आवडलाय. तीही दिसते मूर्ख पुरेपूर. अरे ती अगदी मूर्ख दिसतीये. तुम्ही एक साठी बुद्धी नाठी आणि ती मूर्ख. तिचं तिला काही समजत नाहीये. काय तिला कळते पोरीला गर्वे काठून रुक्मी म्हणाला. पाहूया तरी तुमची बुद्धी म्हणून इतकी दिधली संधी. तुमची बुद्धी किती चालते म्हणून थोडीशी संधी दिली आता वाचायला मिळेल. आता न आपण यात पडावे मान आपुले राखून घ्यावे. आता गप्प बसा जागेवर. शेवटी म्हणले काही हरकत नाही. तू काही ठरवलंयस का? बघू तुझं मला पटतंय का? कुठे भांडत बसायचं? मला सांगतोय मोठ्या ताठ्यानी. दमघोषाचा पुत्र सुलक्षण चेदी देशचा राजा धीर वीर शिशुपालची होईल समजा शालक माझा जय सुखकर्ता. आता त्याची लक्षणं पहा. सुलक्षण, धीर, वीर असा आहे म्हणे शिशुपाल. कारण तो चेदी देशचा राजा आहे. आता हा शिशुपाल जो आहे ना तो पांडवांसारखाच कृष्णाचा आतेगो, दुसऱ्या आत्याचा मुलगा आणि लहानपणापासून अतिशय दुष्ट. अनेकदा अशी वेळ आली की आता तो कृष्णाच्या हातून मारला जाणार आहे. तेव्हा त्या आत्याने जीवदान मागितलं. तर तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की त्याचे 100 अपराध भरेपर्यंत मी त्याला मारणार नाही. असा हा शिशुपाल. आड येऊनी वृथाच माते हासे न करुणी ध्यान जनाते. हे पा मी तुमचं तर ऐकणारच नाहीये. मी लग्न करणार हिचं तर शिशुपालाशीच करणार आहे हे ठरलेलं आहे. आता तुम्हाला तुमचा मान राखून घ्यायचा आहे का? जर राखून घ्यायचा असेल तर गप्प बसा. वदने असे त्या सुता अधमाने भीष्मकास घातली बंधने. एवढं करून थांबला नाही. त्यांनी भीष्मकावर बंधनं घातली. कुणाला निरोप पाठवायचा नाही, कुणालाही कॉन्टॅक्ट करायचं नाही. सगळा मोबाईल फोन काढून घेतला, सगळं काढून घेतलं आणि त्याला तुरुंगामध्ये नजर कैदेमध्ये ठेवलं. आणि मग आता सगळी सूत्र याच्या हातात आली. घेऊन हाती सकल ही सूत्रे निज मित्रासी धाडित पत्रे. आणि पुन्हा काय आहे ना की चोराच्या मनात चांदणं की यांनी कुठपर्यंत निरोप दिलेत काय माहिती. काही विघ्न येऊ शकतं. त्यामुळे आता घाई करायला पाहिजे की त्यांनी त्या क्षणी सगळ्या मित्रांना पत्र पाठवून दिली. वक्रदंत पौंड्रक शाल्वासी ससैन्य यावे या लग्नासी. या तुम्ही लग्नाला आपण सैन्य घेऊन या. कारण आमच्या पिताश्रींनी काय केलंय काही सांगता येत नाही आणि काही पण इथे विघ्न उद्भवू शकतं. सन्मानाने करी निमंत्रण वरदेवा शिशुपाला लागून. शिशुपालाला मोठ्या आदराने निमंत्रण दिलं की या तुम्ही माझ्या बहिणीचं पाणीग्रहण करा. तदा तयामती मंदा वाटे स्वर्ग राहिला दोनच पोटे. आणि मग इकडे कुंडीनपूर शृंगारायला पण त्यांनी आज्ञा दिली. शृंगाराया मग कुंडीनपुर रुक्मी आज्ञा करीत सत्वर. निमुट बापुडे लोक रावती काय चालते सत्ते पुढती. जेव्हा श्रीकृष्ण भगवान परत आले मथुरेमध्ये गुरुच्या सदनाहून तेव्हा किती उत्स्फूर्तपणे लोकांनी मथुरा नगरी शृंगारली होती. आणि तीच आपण बघितलं की कंस असताना त्यांनी कसं कसं काम केलेलं होतं. तसंच इथे झालं की सगळ्या लोकांनाही रुक्मिणीच आवडती होती. सगळ्या लोकांमध्ये बातमी पसरायला काही वेळ लागतो का? की आता भीष्मकांच्या ताब्यात काही राहिलं नाही. आता सगळे अधिकार जे गेले ते रुक्मीच्या हातात गेलेले. लोकांना पुढचं आधीच कळलं होतं. त्यामुळे लोक अतिशय घाबरलेले होते. पण आता काय करणार? त्याच्यामुळे त्यांनी निमुट बापुडे लोक रावती अशी परिस्थिती झालेली होती. आता भीष्मक राजाला काही राहावे ना. वृद्धपणे हतबल झालेला भीष्मक राजाची ती व्याकुळ झाला मार्ग दिसेना वदे सुतेस अनिती जय सुखकंदा. खूप विचार केला त्यांनी कसा मार्ग काढावा पण त्याला काही सुचेना. शेवटी त्याला असं वाटलं की कमीत कमी हे प्रामाणिकपणे माझ्या मुलीला मी सांगून टाकायला हवं. कारण ती बिचारी माझ्या भरोश्यावर बसेल
आणि मी तर काही तिला मदत करू शकणार नाही. त्याने मुलीला बोलवलं. प्रिय कन्ये गे भाग्यवती तू, म्हणून जडे तव हरीवर हे तू. अगं तू इतकी भाग्यशाली आहेस म्हणून तुझं मन श्रीकृष्णावर जडलंय. संमत मजसी निवड तुझी ही, काय करू परी समर्थ नाही. अगं मी समर्थ नाहीये, नाही तर मी कधीच तुझं लग्न या भगवंताशी श्रीकृष्णाशी लावून दिलं असतं.